आता दाखवतो तुला चल चल कुठे आहेत परत अख्ख्या पोलीस स्टेशन मध्ये दोघं हवालदार बाकीचे कुठे आहेत जामकर साहेब कुठे आहेत जामकर साहेब हा कुठे गेले जामकर साहेब सांग लवकर सांगलं माणूस आहेत का अरे येत आहेत कुठे गेले येतात मग कुठून येतात हात काय पडतेस सांगा की मग कुठे आहेत ते जामकर साहेब हो साहेब आम्हाला सांगा अहो हवालदार साहेब आम्हाला सांगा जामकर साहेब कुठे गेलेत आमचं लय अर्जंट काम आहे त्यांच्याकडे हा जामकर साहेब तर ते बाहेर गेले केस संदर्भात वेळ लागेल यायला कुठे गेलेत कुठे काय ते सांगून गेले असते ना नाव. काय झालं तुम्ही सगळे इथं का आलाय आणि यो माणूस कोण आहे ह्यो अरे बाबा तुझ्या भावाला आमच्या देव माणसाला माराय आलता ह्यो आश्रमात ह्याला आत टाक पहिला आत टाक नाही पण आम्हाला कळलं पाहिजे हे कुणाच्या सांगण्यावरनं केलंय त्याचं नाव आम्हाला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे शाला चांगलं फोडून काढून नाही तर बरं तुम्ही सगळे शांत व्हा हा मी विचारतो त्यांना अरे कोण आहेस तू हा कशाला गेलता आश्रमात तुला माहितीये का या पोरांचा त्या बाबावर किती विश्वास आहे त्या बाबांना जर काय झालं असतं केवढ्यात पडलं असतं हा यांनी काय केलं असतं काय विचारतोय मी बोल 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 पटकन मी काही काळजी करू नका किंवा असा बोलणार नाही याला चांगला आत घेतो शेकून काढतो मग लगेच पोपटासारखा बोलेल हं? तुम्ही जाऊ सगळी घरी ए याला आत घ्या रे हो सर जातो साहेब पण तुमच्या माहितीसाठी सांगतो मी लय सारखी डोक्याचा माणूस आहे बरं का मगाशी झाला उलटा पालटा केला असता पण आता दिलाय ना तुमच्या ताब्यात चांगली लाल मिरचीची धुरी द्यायला होय लय सर्किट डोक्याचं आहे का तू बर तुम्ही सांगाल ती सगळं करतो तुम्ही जावा आता जावा हा पोलिसांच्याच हातात आहे सगळं आता पण एक लक्षात ठेवा आमच्या बाबांच्या आश्रमाकडे आणि आमच्या बाबांकडे कुणी वाईट नजरेनं बघितलं ना आम्ही जित्ता सोडणार नाही त्याला सांगून ठेवतो आणि साहेब तुमच्या माहितीसाठी अजून एक गोष्ट सांगतो आज जित्ता सोडलाय पण परत जित्ता सोडणार नाही तेच बोललो मी चल बाहेर घेऊन जा आधी निक चल ए चल जातो की रे चाललोय चला रे येतो साहेब साहेब माफ करा यांच्या समोर असं बोलायला लागलं खरंच माझं माफ करा प्रगतीत We are on mission. आज पुरावा सापडता राहिला थोडक्यात तो वाचला पण आश्रमात नक्की काहीतरी घडतंय सयू आता ह्या खोलीत कशाला आणलंय तुम्ही सांगाल का काय चाललंय तुमचं सांगणार आहे का नाही हवा बघ कसली भारी सुटली डिंपल इथं हवा टाईट झालीये माझी बघायचं होतं ना बघितलंस का काय झालं डेड बॉडी बघायची होती ना बघितलीस का टेन्शन घेऊ नकोस कुठलीही नवीन वास्तू बांधताना एक बळी द्यावाच लागतो तोच हा बळी समज आता काहीही होणार नाही कुठलीही बाधा येणार नाही कुठलंही विघ्न येणार नाही सगळं छान होणार आज रात्री या बॉडीची विल्हेवाट लावायची मदत कर मला नाही जमायचंय नाही जमणार जमवावं लागेल दुसरा पर्याय नाहीये डिंपल तुझ्याकडे आणि मी विचारत नाही सांगतोय तुला काय डिंपल मी सही सलामत राहिलो तर आश्रम चालेल आणि आश्रम जर चाललं तर आपल्याकडे पैसा येईल पैसा पाहिजे ना तुला जमवावं लागेल
भूक लागली मला, जेवण पाठव माझ्या रूम मध्ये. आणि येताना रूम बंद करून ये. सकाळपासून भूक लागली आहे. वा, चांगलं जेवण. हो ताई, तुम्ही डायरेक्ट वरती कशा आला? मला बाबांना भेटायचं होतं. बाबांना भेटायची वेळ संपलेली आहे, तुम्ही उद्या या. हो, असं नका बोलू. तुम्ही त्यांना एकदा सांगा तरी की विभावरी आली आहे म्हणून. हे बघा, बाबांचं आता भोजन चालू आहे, त्यांना कोणालाही भेटता येणार नाही. हो, असं काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला सांगते ना, तुम्ही एकदा सांगा त्यांना की विभावरी आली आहे म्हणून. हे सांगूनही जर ते बोललेत की त्यांच्याकडे वेळ नाही आहे म्हणून, तर मी जाईन. पण तुम्ही एकदा सांगा तरी. हे बघा ताई, तुम्हाला मराठीत सांगितलेलं कळत नाही का? कोणालाही आत्ता बाबांना भेटता येणार नाही, भेटण्याची एक वेळ असते. अहो, तुम्ही एकदा बोलून तरी बघा ना. ठीक आहे, तुम्ही इथेच थांबा, मी आलो विचारून. सत्यनाम बाबा. शरणम हृदयम. बोला. बाहेर एक विभावरी नावाची मुलगी आलेली आहे, ती हट्ट करते की मला बाबांनाच भेटायचंय. पाठवा. जशी आज्ञा. ही आत्ता का आली असेल? तुम्हाला बाबांनी वरती भेटायला बोलवलंय. ये. विभा, तुला सांगितलं होतं ना उद्या भेटूयात, तरी का हट्टाला भेटलीस? का? माझा हक्क नाही आहे का तुमच्यावर? आहे. म्हणूनच मी इथे आले आणि मी इथून नाही जाणार. माझं कशातच मन लागत नाही, सतत तुमचाच विचार येत असतो. मी इथेच राहायचं ठरवलंय.